येतोय आपण पाहिलं काइंडली सहाय या ठिकाणी शुभम शशिकांत शिंदे विद्युत प्रकाश होतातली देखणी स्पर्धा देखण आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत असताना अग्रपटासाठी सज्ज असताना हा शुभम एक डिफेन्स वर्चट आहे निश्चित स्वरूपात उपांत्य फेरी ज्यांचा आपण पाहिला तो आविष्कार पालकरचा संघ अर्थात सुरजा क्रीडा मंडळ तो सातच्या डिफेन्स मध्ये सज्ज असताना दोन्ही चाणाक्षाचे गोपरक्षक आपण पाहतो दमदार पद्धतीने आपण पाहिलं राजकारणाचा प्रयत्न करून शुभमच्या माध्यमातून आपले इरादे स्पष्ट केले आणि सर्वांचा लाडका अर्थात अजिंक्य आक्रमणासाठी येतोय धामडवण्यासारख्या ग्रामीण भागात आपल्या खेळाला प्रारंभ केला सुरुवातीला आपण पाहिलं गुरुकुल क्रीडा मंडळ त्यानंतर आपण पाहिलं की वागसाई क्रीडा मंडळ कोळकेवाडी आणि नंतर यशाचा असणारा आलेख हा उंचावत राहिला महिंद्रा अँड महिंद्रा त्यानंतर सेंट्रल रेल्वे आणि प्रोच्या माध्यमातून असणारे दमदार असं आपण पाहिलं सलग 6 असणारा टर्म आपण अजिंक्य पाहतोय एक विस्फोटक असा खेळ दाखवण्याचा प्रयत्न जर होणार आजच्या शंकाने क्रीडा रसिक भरपूर एन्जॉय करणारी स्पर्धा आजच्या रात्रीत आपल्या सर्वांसाठी परवणी देणारी स्पर्धा आहे सर्व मान्यवर या ठिकाणी सज्ज आहेत आक्रमणासाठी आपण पाहतोय तो निखिल चव्हाण प्रयत्न दमदार होताना शुभमच्या माध्यमातून आपण पाहिलं नीरज पालांडे आक्रमणासाठी सज्ज होताना नीरज पालांडे पाचसाई आणि सोळसाई दोन्ही गावाच्या असणारा ग्रामदेवता या ठिकाणी पाहताना दसपटी इथलं असणारं महत्वाचं गाव पुळकेवाडी आणि त्या गावची असणारी ग्रामदेवता अर्थात वानसाई त्याचबरोबर देऊळची ग्रामदेवता सोळसाई दमदार पद्धतीने या ठिकाणी होतो आपण पाहतोय या डिफेन्स मध्ये बरसाट करताना कमबॅक करताना पुन्हा एकदा सोळसाई देऊळ उपांत्य फेरीचा सामना ज्याने आपल्या चतुरस्र खेळानं गाजवला मध्यंतरापर्यंत 12 गुणांची आघाडी होती कमबॅक केला आणि नंतर पुन्हा एकदा सोळसाईला पुढे दिलं तोच हा आविष्कार त्याने खेळातला असणारा आविष्कार सिद्ध केला होता या ठिकाणी आपण पाहतोय शुभमच्या दिशेने आक्रमण चढवण्यासाठी तो सज्ज असेल या स्पर्धेच्या निमित्तानं सन्मान्य प्रमोद डेकोरेटर कसबा ज्याने आपलं पूजेचं असणारं मखर सजवलं तर त्याचा देखील आपण सन्मान करतोय मी विनंती करणार आहे प्रमोद डेकोरेटर कसबा आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या ठिकाणी प्रमोद डेकोरेटर कसबा आपला विनंती आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या ठिकाणी यायचं नंतर पुढच्या सन्मानाकडे आपण बोलतो आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवणारे मोरिया साऊंड अँड लाईटचे सन्मान्य दीपराज आपण आपला सन्मान स्वीकारा चांगली टीम आहे सगळी एक चांगलं कॉम्बिनेशन आहे एक चांगला व्हॉइस देण्याचा प्रयत्न या स्पर्धेसाठी मोरिया साऊंड अँड सर्व्हिस लांजा या आपण सन्मानित करतोय दीपराजला मंडळाच्या वतीने हा सन्मान केला जाईल वैभव गुरव आपण पाहिलं तर वाटजाईचा असणारा हा सिनियर प्लेअर आहे केतन जोशी सरांच्या शुभास्ते सन्मान करतोय दीपराजच्या निमित्तानं टाळा जाऊ एक चांगला सांग या स्पर्धेच्या निमित्तानं त्यानंतर आशीर्वाद मंडप डेकोरेटरचे सन्मान्य शुभम चांदे स्पर्धेत असणारी सुंदर व्यासपीठ गॅलरी सगळ्यांसाठी आपण खूप मोठं योगदान दिलेलं आहे आपला देखील विशेष सन्मान या ठिकाणी करतो आपण मंडळाच्या वतीने शुभम चांदे प्रयत्न क्या बात आहे नीरज एक दमदार प्रयत्न दाखवण्याचा प्रयत्न झाला या नीरजच्या माध्यमातून मी शंकर जोशी सर यांना विनंती करतो आपण आपल्या शुभास्ते सन्मान करूया इथं मी स्पर्धा आयोजित करत असताना युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा जे लाईव्ह करतायत ते एकेपी प्रोडक्शन लाईव्हचे अभिजित खातू
वेलकम अभि आपला सन्मान करणार जर अभिसाठी टाळा होतो द्या अभिजित खातू युट्यूबच्या माध्यमातून अनेक व्ह्यूअर्सची स्पर्धा अनुभवत आहे फुग्यांची सजावट करणारे आमचे गणेश काष्टे जी आक्रमणासाठी सज्ज असेल 2-4 डिफेन्स मध्ये सुपर टॅकल ऑल आपण पाहतोय काय घडतंय दोन बाजूला दोन्ही महत्वाचे असणारे खेळाडू आपण पाहत असताना ओंकार डिगडकर आणि समीर इंदुरकर डिफेन्स मध्ये आपण पाहिलं सिनियर खेळाडू आपण पाहतोय समीर आक्रमणासाठी सज्ज असताना आणि इथं अँकल होल्ड करण्याचा प्रयत्न होतोय तो शुभमच्या माध्यमातून गणेश काष्टे फुग्यांची असणारी सुंदर सजावट या मैदानामध्ये मी संजयजींना विनंती करतो आपण आपल्या शुभाचा सन्मान करा संजयजी एक चतुरस्र असा खेळ दाखवण्याचा प्रयत्न जरूर होईल काय शंका नाही आजची लढत अत्यंत महत्वाची आहे उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये देखील एक बिग फाईट आपण पाहिली क्रीडारसिकांना त्याच प्रकारच्या खेळाची असणारी अपेक्षा अंतिम सामन्यात आविष्कार आपली गुणवत्ता सिद्ध करेल यात काही शंका नाही अद्यापर्यंत त्याचा खेळाचा असणारा अनेक आपण उंचावताना पाहिलं अनेक ठिकाणी स्पर्धा असतात मित्रांनो आणि त्याच्यातून आपण पाहिलं वाघजाई क्रीडा मंडळ कोल्हेवाडी ज्या महाराष्ट्रातल्या पहिल्या 5 टॉप टीम्स आहेत त्यामध्ये निश्चित स्वरूपात आमंत्रित केलं जातं ही स्पर्धा देखील तितकीच महत्वाची आहे कोडोली कोल्हापूर आणि त्यानंतर पुणे या 2 सलग राज्यस्तरीय स्पर्धांच्या आपण अनुभव गाठीशी असणारा हा गुणवान खेळाडू आहे वैभव गुराव गार्गी राजेंद्र जोशी इयत्ता 6वी ही जी विद्यार्थिनी त्या ठिकाणी उपस्थित झाली आहे तर तिला आपण सन्मानित करतोय वेलकम गार्गी मनपूर्वक अभिनंदन आपलं नवतरुण मित्रमंडळ मापळी काष्टेवाडी यांच्या वतीनं मी शंकरजी नवले याला विनंती करतो आपण आपलं शुभास्ते गार्गीला आपण सन्मानित करूया गार्गी त्याचबरोबर नर्सिंग मध्ये जिने नैपुण्य मिळवलं ती चिन्मयी महेश गडशी हिला देखील विनंती आहे आपण देखील या ठिकाणी यायचं आहे चिन्मयी गडशी मिरजचा आक्रमण पाहत असताना मित्रांनो या स्पर्धेच्या आजच्या या रंगतदार लढतीच्या निमित्तानं मोठी चूक जरूर होते कमबॅक करताना पुन्हा एकदा आपण पाहतोय ओंकार डिगडकर चिन्मयीचा सन्मान करतात या ठिकाणी अनिल शेठ संगमेश्वरचे उद्योग भूषण म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो अनिल शेठच्या शुभास्ते हा सन्मान या ठिकाणी होत असताना एका रंगतदार लढतीच्या निमित्तानं देखील चव्हाण पहिल्या दिवशी आपण पाहिलं एका चढाईत जवळ 7 पॉइंट हेरले होते तो गुणवान खेळाडू आक्रमणासाठी सज्ज असताना बघा जिल्ह्यातल्या 5व्या जिल्हास्तरीय स्पर्धेच्या अजिंक्य पदावरती कोण नाव कोरतो एका बाजूला आपण पाहतोय तो वाघजाई तर दुसऱ्या बाजूला सोळजाई यांच्या दरम्यानची ही महत्वाची लढत बिग फाईट जरूर होणार कमबॅक करायचा नीरज पालांडेला ट्रॅप मधून जरूर सुटतोय ज्या ठिकाणी कोकरक्षक चाळक्ष आपण पाहतोय मात्र नजर चुकते ती सुरज शिंदेची फाईट मिळताना नीरजसाठी मंदिरातील पताका डेकोरेशनचे टीमचे प्रमुख सन्माननीय सुधीरजी गीते याला देखील आपण सन्मानित करतोय पताका डेकोरेशनसाठी महत्वाचा असलेला मोठी चूक वैभव गुरावची त्याचा प्रत्यंतर पॉइंट मध्ये एक पॉइंट घेण्याचा प्रयत्न जरूर होणार पूर्वार्धामध्ये जर पाहिले जर मोठ्या आघाडीच्या दिशेने जाण्याचे इरादे स्पष्ट आहेत ते वाघजाई कोळकेवाडीचे मात्र डिफेन्स मध्ये आणि ऑफेन्स मध्ये ते परतावू शकतात चूक प्रत्युत्तर देऊ शकतात इतका तोला मुलाचा संघ आहे आता सोळजाई क्रीडा मंडळ तेवढं सन्मान्य सुधीरजी गीते यांच्या ठिकाणी आगमन होतं त्याला देखील आपण सन्मानित करतो माजी सैनिक
मी घागसाहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभास्ते आपण पुढील सन्मान आपण करूया. माजी सैनिक सन्माननीय घागसाहेब यांच्या शुभास्ते हा पुढचा सन्मान आपण करतो. क्रीडा रसिकांना एक मोठा जोश आपण पाहणार. या चालू सामन्याच्या मध्यांतरामध्ये आपण तिसरा ड्रॉ काढणार आहोत. स्पर्धा अत्यंत महत्वाची आहे. अजिंक्य पवार क्रीडा रसिक स्पर्धा एन्जॉय करण्यासाठी या ठिकाणी सज्ज आहे. रात्रीचा 1 वाजलाय तरी देखील तोच उत्साह आहे, तोच जोश आहे. आजच्या रात्री तिसरी लढत आहे. अगोदर उपांत्यफेरीच्या 2 लढती आपण बघूया आणि आपापल्या गटातील मातबर संघांमध्ये दोन्ही संघ एकमेकांसमोर भिडतायत. या स्पर्धेच्या निमित्तानं आजच्या या रंगतदार अशा तिसऱ्या आणि आजच्या असणाऱ्या मेगा फायनल मध्ये तिसरी चढाई आपण पाताळपूर देवरूपच्या माध्यमातून एका बाजूला आपण पाहतो शिवम, दुसऱ्या बाजूला श्रीपाद कुंभार हा मीरा भाईंदर महानगरपालिकेचा गुणवान खेळाडू. या ठिकाणी आपण पाहिलं ते श्रीपादला साच्या मध्ये खेळावं लागते. ते याच नीरज पालांडेला प्रयत्न दमदा होताना आणि या ठिकाणी आपण पाहिलं आविष्कार सबंध साथ असताना डिफेन्स मध्ये ट्रॅपमधून जरूर सुटला होता. मात्र शेवटच्या क्षणी आपण पाहिलं बॉल ऑफ सोळसाई म्हणून ज्या खेळाडूला आपण पाहतो त्या आविष्कारनं किमाया केली. पुन्हा एकदा डिफेन्स मध्ये पॉईंट घेण्याचा प्रयत्न तो सोळसाईसाठी. एका रंगतदार अशा लढतीच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. एक जोशपूर्ण अशी लढत आपण जरूर अनुभवणार आहेत त्या शंकाने. आदित्य गजबलच्या दिशेनं आक्रमण चढवलं होतं आणि त्याच्यामध्ये पॉईंट घेण्याचा प्रयत्न जरूर झाला. दुसऱ्या बाजूला संचित मोडक आहे, जर्सी नंबर 10 हा देखील भारतीय डाक विभागाला रिप्रेझेंट करतो. अनेक खेळाडूंना संधी मिळाली. बागसाईच्या आपण पाहतोय आज नाही आहे तो ओंकार कुंभार, साईराज कुंभार, श्रीपाद कुंभार हे 3 सख्खे भाऊ आहेत. त्यातले ओंकार आणि साईराज ठाणे महानगरपालिका तर श्रीपाद कुंभार मीराबाई नगर महानगरपालिका. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी संचित मोडक भारतीय डाक विभाग, अजिंक्य पवार त्याचबरोबर शुभम शिंदे सेंट्रल रेल्वे. आविष्कार आक्रमणासाठी सज्ज. एक चपळ असा खेळाडू बुद्धी चातुर्यानं अद्यापर्यंत खेळात सक्सेस मिळवण्याचा प्रयत्न जरूर केला. शक्तीचा खेळ, युक्तीचा खेळ म्हणून या कबड्डीकडे आपण पाहतो. त्या स्पर्धेच्या निमित्तानं या स्पर्धेचा असताना लाईव्ह प्रक्षेपण करत असताना आपण जी स्क्रीन पाहतो बॅकग्राऊंडला त्यासाठी आम्हाला प्रतिवर्षी सहकार्य करणारे सन्मान्य अजितजी मिरजकर पुन्हा पुणे. आविष्कार आक्रमणासाठी सज्ज असेल. काही क्षणांच्या विश्रांतीनंतर एका लक्षवेधी लढतीच्या निमित्तानं आपण अनुभवत असताना एका रंगतदार अशा लढती चुरशीचा सामना अपेक्षित आहे. क्रीडा रसिकांना एक मोठा संघर्ष आपण पाहतोय. 3 रुपये सुपर टॅकल ऑन असताना आपण पाहतोय चांगली स्ट्रगल. शुभम, आदित्य आणि संचित
2 पॉइंट्स टू आन्सर. एका मोठ्या खेळाडूची पकड आपण पाहिली सोळजाईच्या. तर अजिंक्य पवार एक विस्फोटक असा खेळाडू, यशात असणारा अनेक आपण पाहिला या खेळाडूचा. विधान प्रोच्या माध्यमातून हे खेळाडू घडले आपल्या रत्नागिरी सारख्या ग्रामीण भागातले. पण तुमच्याकडे जर गुणवत्ता असेल तर संधीचं शोध करू शकता. ते आदित्य आपण या अजिंक्य कडून पाहिलंय. सध्या हरिहर सारखी असणारी मोठी गाडी आपण त्याच्याकडे पाहतो, त्याच्या मागे प्रचंड मेहनत आहे या अजिंक्यची. सर्व स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण अशी कामगिरी देण्याचा प्रयत्न जरूर होतोय. अत्यंत दमदार प्रयत्न आपण पाहिला. शिवमच्या स्तरी पाहिली जो ऑफेन्स आणि डिफेन्स मध्ये वरचढ असणारा खेळाडू. रसिकांच्या माहितीसाठी 20 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी या दरम्यान कटक भुवनेश्वर इथे आपण पाहतोय एक मोठी स्पर्धा, राष्ट्रीय स्पर्धा होते. आणि त्यामध्ये इंडियन रेल्वे या संघाकडून जे 4 महाराष्ट्रातले खेळाडू खेळत आहेत त्यामध्ये हा चढाई करणारा अजिंक्य आहे, शिवम शिंदे आहे, मुंबईचा पंकज आहे आणि अर्कम शेख. या 4 संघ या खेळाडूंना संधी आहे जे आपण सेंट्रल रेल्वेला लीड करणारे खेळाडू आहेत. इंडियन रेल्वेच्या संघातून आपण पाहणार क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी तितका 16 मुलांचे असणारे खेळाडू दोन्ही आज आपण या नवतरुण मित्रमंडळ माफळे काष्टेवाडीच्या स्पर्धेत पाहत असताना ही जिल्ह्यातली असणारी 5वी महत्वाची स्पर्धा. तिसरी चढाई खूप एन्जॉय करतात क्रीडा रसिक या स्पर्धेच्या निमित्तानं. पुरुष क्रीडा रसिक तर कबड्डी म्हटल्यानंतर रोज येणार काय शंका नाही. मात्र आपल्या महिला क्रीडा रसिक देखील सामना चालू झालाय त्यापासून आपण पहिल्या सामन्यापासून पाहतो. आपली ताण भूक विसरून घरची कामं विसरून आपल्या मंडळाचा असणारा हा कार्यक्रम आहे. त्यानिमित्तानं त्या स्पर्धेच्या निमित्तानं ठिकाणी आपण पाहिलं देखील सभांना एक मोठा खेळाडू आपल्या संघासाठी पास करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा पॉइंट घेतो आणि त्याचा आविष्कार इन झाला. नीरज पालांडे आक्रमणासाठी सज्ज. आपल्या युक्तीत बुद्धी चातुर्यात कोण सरस करता येणारा काळ ठरवणार ऑफेन्स मध्ये असणारा नीरज सध्या असेल पुन्हा एकदा असतो आविष्कार पालकर. अजिंक्य आक्रमणासाठी सज्ज मित्रांनो आमच्या अजितजी मिरजकर यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी खूप मोठं सहकार्य. येत्या 3 फेब्रुवारीला एक युट्यूब ब्लॉग आपण पाहतोय, त्याच्या असताना ओपनिंग आपण करतोय. सगळीकडे आपण सोशल मीडियाला आपण पाहणार आहोत. युनिव्हर्सल 24 फ्रेंड्स यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा त्याच्या असणारी जी क्षणचित्र आहे ती आपण अनुभवणार आहात. या माबळे वासियाचा असणारा संपूर्ण गावाचा इतिहास, अनेक असणाऱ्या ऍक्टिव्हिटीज आपल्या मंडळाच्या आणि संपूर्ण उत्सव आपण पाहणार. कॉम्पॅक्ट करताना आविष्कार पालकर एक इतिहास घडवला जातो का ते आपण पाहणाऱ्या स्पर्धेच्या निमित्तानं नीरज पालांडे सज्ज असेल.
3चा डिफेन्स सुपर टॅकल ऑन एका बाजूला श्रीपाद पेट्टे अण्णा दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तो अजिंक्य आणि नीरज गिरकी घेण्याचा प्रयत्न करताना आपण पाहतोय या ठिकाणी एक पॉइंट घेण्याचा प्रयत्न झाला पलांडे आक्रमणासाठी सज्ज तर टाळावकर मित्रांनो सुरजाईसाठी कमबॅक करतायत डिफेन्स मध्ये सामन्यातलं बदलतं चित्र आपण पाहत असताना या स्पर्धेच्या निमित्तानं अजिंक्य पवार एक विस्फोटक असा खेळाडू या स्पर्धेत पुन्हा एकदा आपण पाहणार सोळजाईला कमबॅक केलं जे आपण उपांत्य फेरीच्या असणाऱ्या सामन्यामध्ये पाहिलं होतं तो तेजोबाई आलेख राहतो का की आपण वाघसाई त्यांच्या नावाला लौकिकाला साजेसा खेळ पुन्हा एकदा होतो अंतिम सामन्यात आपल्या चतुर्थ खेळानं आज असणारं हे मैदान ज्यानं गाजवलं तो आविष्कार आक्रमणासाठी सज्ज रत्नागिरी जिल्ह्याचा असणारं उज्ज्वल भवितव्य असणारा खेळाडू म्हणून याच्याकडे आपण पाहतो की स्पर्धा एन्जॉय करताना आपल्याला आविष्कारचा असणारा खेळ आज जरूर आपण अनुभवला धीरज पालांडे क्या बात है नीरज नीरज साठी टाळा मित्रांनो धीरज पालांडे विस्फोटक असं खेळाडू ही सुपरहिट आपण पाहतो अंतिम सामन्यातील नीरजच्या माध्यमातून ऍडव्हान्स करण्याचा प्रयत्न होईल ऍडव्हान्स टॅकल साठी त्या ठिकाणी सज्ज असताना वाघसाईचा चमू आदित्य गायकवाड संचित मोडक प्रयत्न कमबॅक करताना आपल्या लौकिका साजेसा खेळ चांगला टीम कॉम्बिनेशन या ठिकाणी आपण पाहतो कंट्रोल फ्लेक्सिबिलिटी सगळं जे जे पाहिजे कबड्डीसाठी ते देण्याचा प्रयत्न आता 3चा डिफेन्स असेल सुपर टॅकल ऑन आहे आक्रमणासाठी अजिंक्य पवार येतो सौरभ राजवाडे कमबॅक केलं का सुपर हिट नीरज पालांडेच्या सामन्यात असणारं चित्र या ठिकाणी आपण अनुभवत असताना 2चा डिफेन्स आहे आपण पाहतो सुपर टॅकल लावून अजिंक्य पवार एक दर्जेदार असा हा आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू आक्रमणासाठी सज्ज असताना पुढचा पिता आपण जर पाहिलं 2+2 = 4 points to अजिंक्य आपला खेळ अजिंक्य करण्याचा प्रयत्न झाला जरा अजिंक्यसाठी मित्रांनो टाळून जाऊ द्या आपल्या सर्वांचा लाडका आहे देखील टाळ्या पुन्हा एकदा त्यांच्यासाठी आविष्कार हा देखील विस्फोटकाचा खेळाडू कमबॅक करतो का ते पाहूया येणारा काळ ठरवणार आता एक लढत चांगली होती बिग फाईट आपण पाहण्याचा प्रयत्न त्याचं प्रत्यंतर पॉइंट मध्ये जर
नीरज पालांडे 7च्या डिफेन्स मध्ये सज्ज असेल आक्रमणासाठी. अगोदर की सुपर रेड आपण पाहिली होती त्याची आणि इथं मात्र कव्हर एकदम परफेक्ट सोळजाईची आणि त्या माध्यमातून ट्रॅप केले 4 गुण चित करण्याचा प्रयत्न होता ना. याच नीरजला पॉइंट मिळतोय तो सोळजाईसाठी. निखिल चव्हाण नूतन मित्रमंडळ माफळे काष्टवाडीची मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा आज खऱ्या अर्थानं आपल्याला स्मरण करावं लागेल. या भूमीचे असणारे सुपुत्र स्वर्गीय शंकरराव बुवा साळवी खऱ्या अर्थानं या कबड्डीला एका वेगळ्या आयामावरती त्यांच्या माध्यमातून ठेवलं. एक गिरणी कामगारांचा असणारा लाल मातीतला असणारा खेळ आज 7 समुद्रापलीकडे आहे आणि त्याचा असणारा संपूर्ण क्रेडिट स्वर्गीय शंकरराव बुवा साळवी. आणि आज आपण पाहतोय की या कबड्डीला असणारा ग्लॅमरस स्वरूप प्राप्त झालं ज्याच्यामध्ये गुणवत्ता आहे टॅलेंट आहे त्याला संधी जरूर मिळते. अनेक स्पॉन्सर्स असतात आपल्या नजरा त्यांच्याकडे जरूर असतात आणि आपण जर सर्वांग सुंदर खेळ दाखवला तर निश्चित स्वरूपात आपलं आयुष्य बदलतं. हे सिद्ध केलंय चढाई करणारा अजिंक्य पवार जो धामडवण्यासारखे एकदम ग्रामीण भागातला छोट्याशा गावातला खेळाडू आहे पण प्रचंड मेहनत हे कायम आपण पाहिलेले आणि यशाचा असणारा आलेख उंचावताना या गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात. आविष्कार 5च्या डिफेन्स मध्ये आविष्कारला पण अनुभव आहे. डॅश करण्याचा प्रयत्न जर होतं या ठिकाणी पण पाहतो आदित्य काचमा शिवान कुमार आक्रमणासाठी सज्ज आहे. खेळाडू रसिकांना ज्यांची अपेक्षा आहे त्या ड्रॉकडे पण आपण मिळतोय. रात्रीचे असणारे 1:30 वाजता मग 3ऱ्या ड्रॉचा भाग्यवर विजेता कोण. कुपन क्रमांक 887 887 आहे का फोटोग्राफर 887 प्रयत्न दमदार या ठिकाणी होताना आपण पाहतोय. 887 ड्रॉचे भाग्यवान विजेते आहेत का या ठिकाणी प्रयत्न दमदार आदित्य काशवाल आणि धीरज पालांडे यांच्या माध्यमातून. आपल्याकडच्या तिकिटाचा क्रमांक जर 887 असेल 887 आपण या. त्यांनी 25 तिकीट सगळ्यांची आता विजेता येतं इकडं ज्याला सगळ्यांची तिकीट जमवली. नाव सांगायचं आपलं पियुष खडशी. तर सन्मान करूया. प्राइस कुठे सासरवडी देणार का तर त्याचा आपण सन्मान करूया इकडे. भाग्यवान विजेता 887 तू 878 आणलास. आठशे सत्तावन्न असेल तरी आपण कर 857 ड्रॉचे असणारे शेवटच्या ड्रॉचे विजेते 857. इकडे सगळी जमवली तिकडे बहुतेक. आकाश तो आक्रमणासाठी आपण पाहतोय आता बरोबर आहे.
857 आपण सन्मान करूया। मी विनंती करतो गजाननजी जोशी आपण आपल्या शुभास्या सन्मान करूया। नाव जरा सांगा। नाव सनी बडन याला पण सन्मान करतो। जरा जोरदार राऊंड द्या। उपक्रमांक क्रमांक 857 तिसरी चढाई या ठिकाणी आपण पाहताना निखिलच्या माध्यमातून एखादी सुपर हिट पुन्हा कमबॅक करू शकते। अगोदर आपण पहिल्या दिवशी एका चढाई 7 पॉइंट्स खेळाडूला घेतले होते। आता इथं वाघसाई एक मोठा संघ महाराष्ट्रातला चतुरस्राचा खेळ पाहण्याचा प्रयत्न आपण जरूर करणार। मात्र इथं डिफेन्स वरचा ठरतं पुन्हा एकदा। चांगली कव्हर आपण पाहताना तो 2च्या डिफेन्स मध्ये सज्ज असेल तो अजिंक्य पवार। स्पर्धेच्या निमित्तानं सातत्यपूर्ण अशी कामगिरी आपण प्रत्येक स्पर्धेत पाहिली। एक लक्षवेधी अशी लढत आपण पाहणं अपेक्षित आहे क्रीडा रसिकांना। 2+2 = 4 पॉइंट्स। मोठी चूक होते ते अजिंक्यच्या माध्यमातून आपण पाहिलं। एक पॉइंट येण्याचा प्रयत्न होत आहे मित्रांनो। शेवटचे काही क्षण शिल्लक आहे। आपण त्यापर्यंत गेले 3 दिवस आपण विशेष असं सकाळी स्पर्धेच्या उत्तरार्धाकडे आहोत। थोड्याच वेळात हा सामना संपतात आपण लगेच पारितोषिक वितरण सोहळ्याकडे जाणार। धीरज पालांडे आक्रमणासाठी आपण पाहतो। निखिल आक्रमणासाठी सज्ज होताना मागे गणेशोत्सवाचा औचित्य साधून आयोजित केलेली निमंत्रितांची भव्य दिव्य देखणी स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय। निखिल आक्रमणासाठी सज्ज कमबॅक करणं फार महत्त्वाचं आहे। सामन्यातले काही निर्णायक क्षण कबड्डी आहे। कोणत्याही क्षणी आपल्या संघाच्या बाजूनं सामना झुकवला जाऊ शकतो इतकी जबरदस्त क्षमता आहे। सामन्यातली शेवटची 4 मिनिटं आपण पाहतोय। 14 गुणांची आघाडी ती वाघसाई कुमकेवाडी या संघाकडे आतापर्यंत क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी। दमदार अशा स्पर्धेचे देखण्या स्पर्धेचे मित्रांनो आपण सर्वजण साक्षीदार। सौरभ येतो पुन्हा एकदा आक्रमणासाठी। सौरभ राजवाडे देवरुख सामन्यातले निर्णायक क्षण शिल्लक आहेत आपण पाहतोय। दुसऱ्या चढाईसाठी या ठिकाणी धीरज पालांडे आपण पाहताना निखिल असेल। चालू सामन्यातली शेवटची 3 मिनिटं सामन्यावरती मजबूत अशी पकड आहे वाघसाई क्रीडा मंडळ कुळकेवाडी या संघाकडे। या स्पर्धेच्या असणाऱ्या नेत्रदीपक क्षणांचे आपण साक्षीदार। अजिंक्य पवार या ठिकाणी आपण पाहतो डिफेन्सच्या माध्यमातून एक यशाचा तेजोमय आलेख आपण पाहिला। चिपळूण त्यानंतर सेंट्रल रेल्वे, जयपूर पिंक पॅन्थर्स, महिंद्रा त्यानंतर तमिळ थलाईबाज बँगलोर या सगळ्याकडून आपण त्याला पाहिलं। गुरुकुलनं देखील सुरुवातीच्या काळात संधी दिली होती। वाघसाई क्रीडा मंडळ कुळकेवाडीचं खूप मोठं योगदान हा खेळाडू घडवणार। NYP साठी आपण पाहिलं तर जयपूरकडनं होता न्यू यंग प्लेअर सिलेक्शन साठी। बोलतो आपण अंतिम क्षणाकडे। आपण सर्वांनी मित्रांनो उदंड अशी साथ दिली, दाद दिली, त्यामुळे स्पर्धा मोठी झाली यात काही शंका नाही। आपल्या सर्वांच्या सहकार्याबद्दल या ठिकाणी आमच्या नवतरुण मित्रमंडळ मापळे काष्टेपडे यांच्याकडून आपल्या सर्वांचा पण विशेष आभार व्यक्त